कल्पना करा, तुम्हाला परदेशात लाखोच्या पगाराची नोकरी मिळते, घरचे आनंदात भविष्य उज्ज्वल दिसतं. पण विमानातून उतरल्यावर तुमचा पासपोर्ट हिसकावून घेतला जातो, डोळ्यावर पट्टी बांधली जाते आणि पुढचे काही दिवस, नाही पुढचे काही महिने तुम्ही जिवंत नरकात जगत असता. बंदुकीच्या धाकावर दिवसाला 18 ते 20 तास काम करून घेतले जाते. ऑनलाईन स्कॅम करायला लावलं जातं. काम नाही केलं तर मारहाण, विजेचे शॉक दिले जातात, अमानुष छळ केला जातो. ही फिल्म नाही, ही महाराष्ट्रातील 25 तरुणांची खरी कहाणी आहे. महाराष्ट्रातील अनेक तरुण, विशेषतः ग्रामीण भागातील, एका स्वप्नाने जगतात. परदेशात नोकरी, कारण तिथे पैसा आहे, स्टेटस आहे, घरची परिस्थिती बदलण्याची संधी आहे. बीड, लातूर, परभणी, संभाजीनगर, पुणे, अनेक ठिकाणचे तरुण व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि जॉब पोर्टलवर ऑपॉर्च्युनिटी शोधत होते. तेव्हाच काय स्कॅमर त्यांच्यापर्यंत पोहोचले. थायलंडमध्ये कस्टमर सपोर्ट जॉब, डाटा एंट्री, डिजिटल मार्केटिंग, सॅलरी 1.5 लाख ते 2 लाख पर मंथ. इतका पगार ते डिग्री शिवाय कोण नाही म्हणेल. काहींनी कर्ज काढलं, काहींनी शेती गहाण ठेवली, काहींनी नातेवाईकाकडून पैसे उधार घेतले, कारण त्यांना वाटलं एकदा परदेशात पोहोचलो की आयुष्य सेट. त्यांना माहित नव्हतं ते जॉबला नाही, ट्रॅप मध्ये चालले आहेत. सुरुवातीला सर्व काही नॉर्मल होतं. फ्लाईट तिकीट दिले गेले, डॉक्युमेंट तयार होते, ट्रॅव्हल स्मूथ होता. यामुळे मुलांचा विश्वास अजून वाढला. पण थायलंड मध्ये लँडिंग झाल्यानंतर सगळं बदललं. त्यांना सांगितलं गेलं थोडं बॉर्डर जवळ जावं लागेल. व्हॅन मध्ये बसवलं गेलं. रात्र वाढत गेली, सिटी लाईट गायब झाले, रोड जंगलात गेले, फोन काढून घेतले आणि मग त्यांना कळलं ते थायलंड मध्ये नाहीत. त्यांना म्यानमार बॉर्डर पार करून नेलं जात आहे इलिगल रूटने. त्या क्षणी परत फिरण्याचा मार्ग बंद झाला. म्यानमार, थायलंड, लाओस, जिथे या 3 देशांमध्ये सीमा भेटतात त्या भागाला म्हणतात गोल्डन ट्रायंगल. गोल्डन ट्रायंगल एका काळी रिजनल ड्रग साठी जगप्रसिद्ध होता, ओपियम स्मेथ कार्टल्स. पण आता एक नवीन बिझनेस इथे फोपावला आहे, ह्युमन ट्रॅफिकिंग, सायबर स्कॅम इंडस्ट्री. मोठमोठ्या कंपाऊंड्स मध्ये हजारो लोकांना कैद करून ठेवले जाते, त्यांना जबरदस्ती स्कॅम करवले जातात. हे मल्टीबिलियनर डॉलर रॅकेट आहे. विक्टिम्स फक्त भारतातून नाही, चायना, नेपाळ, बांगलादेश, आफ्रिका, युरोप, संपूर्ण जगातून लोक इथे आहेत. आणि आता त्या नरकामध्ये 25 मराठी तरुणी अडकलेत. इमेजिन करा, एक बिल्डिंग, बाहेर गार्ड्स, हातात एसएल्ट रायफल, आत शेकडो कॉम्प्युटर्स, रॉ मध्ये बसलेले वर्कर. पण ते एम्प्लॉय नाहीत, ते होस्टेजेस आहेत. प्रत्येकाला फेक आयडेंटिटी दिली जाते. कुणी अट्रॅक्टिव्ह गर्ल बनतो, कुणी क्रिप्टो एक्सपर्ट, कुणी इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर. त्याचं काम एकच, लोकांना ऑनलाईन ट्रॅप करणं. डेटिंग स्कॅम, क्रिप्टो स्कॅम, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड, पिक बिचरिंग स्कॅम. विक्टिम्सची आठवडे मैत्री करा, विश्वास जिंका, पैसे इन्व्हेस्ट करायला लावा आणि मग सगळे पैसे गायब. इंडस्ट्री इतकी प्रोफेशनल आहे की प्रत्येक स्कॅम स्क्रिप्टेड तयार असतो. काय बोलायचं, कधी बोलायचं, कसं इमोशनल मॅनिप्युलेशन करायचं, सगळं ट्रेनिंग दिलं जातं. पण 25 मुलं स्कॅमर बनली नाही, त्यांना बनवलं गेलंय. बीडच्या एका तरुणाने कसा बसा फोन केला, तो फोन सगळं बदलून गेला. त्यानं सांगितलं, आम्हाला बंदुकीच्या धाकावर काम करायला लावतात, दिवसाला 18 ते 20 तास काम करून घेतले जाते, झोपायला फक्त 2 ते 3 तास मिळतात. काम पूर्ण नाही केलं तर मारहाण केली जाते, कोटा पूर्ण नाही झाला तर जेवण बंद केले जाते, रेस्ट केलं तर इलेक्ट्रिक शॉक दिले जातात. काहींना लोखंडी रोडने मारलं गेलंय, काहींना बांधून ठेवलंय, काहींना ब्लड येईपर्यंत टॉर्चर केलंय. त्यांच्याकडून फॅमिलीजना कॉन्टॅक्ट करून आणखी पैसे मागितलं जातो. पैसा पाठवा, नाही तर मुलगा जिवंत परत येणार नाही. कल्पना करा, एका आईचा फोन वाजतो, समोर मुलाचा आवाज, रडत कापत, आई मला वाचव. त्या 3 शब्दांनी संपूर्ण कुटुंब तुटून पडतं. हा फोन कॉल भारतात पोहोचवला आणि थेट बीड सायबर पोलिसांपर्यंत. प्रकरण ऐकून अधिकारी हादरले, कारण हे नॉर्मल जॉब फ्रॉड नव्हतं, हे इंटरनॅशनल ट्रॅफिकिंग रॅकेट होतं. FIR दाखल झाली, एव्हिडेंट कलेक्ट झालं, फोन रेकॉर्ड्स, ट्रॅव्हल डिटेल्स, रिक्वायरमेंट चेन. यानंतर प्रकरण पोहोचलं परराष्ट्र मंत्रालयापर्यंत. स्टेट आणि सेंट्रल लेव्हलवर रेस्क्यू एफर्ट सुरू झाले. पण चॅलेंज मोठा आहे, कारण गोल्डन ट्रायंगल मध्ये अनेक भाग मिलिटिया कंट्रोल मध्ये नाही. तिथे ऑलमोस्ट लॉ नसतो, म्हणजे तिथे संविधान चालत नाही. या स्टोरी मधला सर्वात भयानक भाग माहित आहे का? हे फक्त 25 लोकच नाही, रिपोर्ट सांगतं शेकडो भारतीय अशा स्कॅम कंपाऊंड मध्ये अडकले आहेत. काही एस्टिमेट तर 900+ इंडियन सांगतात. एका व्हॉट्सअप मेसेजने आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. हाय सॅलरी अबॉर्ट, अर्जंट हायरिंग, नो एक्सपिरियन्स नीड हे शब्द दिसले तर सावध राहा. जर व्हिसा प्रोसेस ट्रान्सपरंट नसेल, कंपनी व्हेरीफाय नसेल, इंटरव्ह्यू मध्ये काही गडबड वाटत असेल तर व्हेरीफाय करा, कारण कधी कधी ड्रीम जॉबचा गेट थेट नरकाकडे उघडतो. आजही त्या 25 मराठी तरुणांपैकी अनेक त्या बॉर्डर कुठेतरी घरी पोहोचण्याची वाट पाहत आहेत.